नमस्कार मैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक अशी आळूवडी। तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे। ही आळूची पाने घेतलेली आहेत। हे मार्केटमध्ये मिळतात। दोन प्रकारची पाने मिळतात, एक वडीसाठी आणि एक आळूच्या भाजीसाठी मिळतात। तर मी वडीसाठी घेतलेली जी असतात पानं ती घेतलेली आहेत। आणि हे 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। एक 8-10 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहे। हळद घेतली अर्धा चमचा, मीठ 1 चमचा घेतलेला आहे, मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे, जिरेची पावडर एक अर्धा चमचा घेतलेली आहे। फोडणीसाठी आपण तीळ वापरणार आहोत। आणि ही कोकमचं आगळ। समजा तुम्हाला ही अशी आळूची वड्यांची आळू नाही मिळली तर तुम्हाला दुसरी कुठलीही आळू मिळली तर तुम्ही ती घशात थोडीशी खाजती, त्यासाठी मी हे आगळ घेतलेलं आहे। म्हणजे घशात खाजणारी आळू असली तर आपल्याला माहित नसतं ना की कुठली आळू खाजरी आहे, काही जणांना माहित नसतं कुठली आळू घशाला खवखवते, तर त्यासाठी आपण हे आगळ नेहमी घ्यायचंच। म्हणजे लिंबाचा रस किंवा आगळ हे घ्यायचं। आणि तेल घेतलेलं आहे। आणि इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपण चाळणीत वड्या उकडून घेणार आहोत। तर आपण हे अगोदर पानांच्या शिरा काढून घेऊ। म्हणजे त्याच्यात जे द्रव्य असतं घशाला आपल्याला खाजणारं खवखवणारं तर ते नष्ट होतं। आता आपण पानाच्या शिरा काढल्या ना, पेपर घ्यायचा आणि त्याच्यावर हे पान असं टाकायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं। म्हणजे त्या शिरा ज्या असतात ना पानाला, त्याच्यातले जे द्रव्य असतात ते पेपर शोषून घेतं। हे असं पाणी त्याच्यातल्या शिरा ह्या अशा चपट्या झाल्या, ते सगळं ते पेपरने शोषून घेतलेलं आहे। तर आता आपण अशा पद्धतीने सगळी पानं करून घेऊ। आता आपण ही सगळ्या पानांचे असे शिरा लाटण्याने दाबून घेतलेले आहेत, हे सर्व पानांच्या। तर आता आपण कृतीला सुरुवात करू। हे बेसन पीठ घेतलं होतं आपण, त्यामध्ये प्रथम लसूण घालून देऊ, हळद आपण अर्धा चमचा घेतली होती, जिरेपूड अर्धा चमचा, मीठ 1 चमचा, मिरची पावडर 1 चमचा आणि फोडणीला वापरणार आहोत। आणि हे आपण कोकमचं आगळ घेतलेलं, आता आपण हे हाताने सर्व व्यवस्थित करून एकसारखं बॅटर करून घेणार आहोत। हे असं आळूवडीचं बॅटर करून घ्यायचं। फार पातळ पण नाही की वडी असं वडीतनं पीठ बाहेर येईल, असं घट्ट करून घ्यायचं। म्हणजे आपल्याला पानांना सुद्धा लावता आली पाहिजे व्यवस्थित। आता आपण पानांना पीठ लावून घेऊ। सगळीकडून सारख्या प्रमाणात पीठ लावायचं। म्हणजे असा सुरुवात पातळ थर द्यायचा, जास्त जाड पण द्यायचा नाही। त्यावर आपण दुसरे पान ठेवणार आहोत। आता आपण दुसऱ्या पानाला लावून देऊ। दोन 3 पानं अशी एकत्र करून रोल केलं ना, वड्या दिसायला पण छान दिसतात आणि त्याला पदर पण छान सुटतात, भरपूर पदर दिसतात वड्यांना।
शिरांची बाजू नेहमी वर करायची, पानावर पान पालते टाकताना. आता आपण वड्यांचा रोल करून घेऊ. असं दुमडून घेऊ. हे असे आपले रोल तयार झाला. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पानांचा सुद्धा रोल करून घेऊ. आता हे रोल आपण उकडायला ठेवलेले आहेत. चाळणीला तेल लावून घेतलं मी आणि उकडायला ठेवले. आता झाकण ठेवून देऊ आपण आणि 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर उकडून घेऊ. आता आपण पाहू आपल्या वड्या उकडल्या आहेत का. आता आपली वड्या उकडलेल्या आहेत. आता आपण काढून घेऊन थंड झाल्यानंतर याच्या वड्या कापणार आहोत आणि मगच फोडणीला. आता आपली वडी शिजलेली आहे. हे पहा, अशी घट्ट झाली की समजायचं शिजलेले. मी आता या रोलच्या वड्या पाडून घेणार आहे. तुम्हाला जितक्या जाड पाहिजे असेल तितक्या तुम्ही जाड करू शकता किंवा पातळ सुद्धा काटू शकता वड्या. अशी आपली वडी कशी शिजलेली आहे. आपण 2-2, 3-3 पानं घेतल्यामुळे त्याला चांगले लेअर सुटलेले आहेत. आता मी वड्यांचे काप करून घेतलेले आहेत. आपण थोडंसं तव्यामध्ये तेल घालून घेऊ. मी शालो फ्राय करणार आहे. तुम्हाला डीप फ्राय करायचे असले तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. आपण तेल सगळीकडे पसरवून घेऊ म्हणजे वड्यांना पण तेल लागेल. आणि आपण सगळ्या वड्या सोडून देऊ तेलात. मधून अशा उलटत राहायच्या वड्या म्हणजे दोन्हीकडून म्हणजे चांगल्या खरपूस भाजल्या जातील. लो फ्लेमवरच आपण या वड्या भाजणार आहोत. आता आपण वडी परतायला ठेवलेली आहे. अधूनमधून उलटून घ्यायच्या. आपण थोडेसे तीळ घेतले होते ते घालून देऊ. सुरुवातीला तीळ घातले असते तर ते करपले असते आपल्या वड्या परतोस कर. आता आपल्या वड्या झालेल्या आहेत. आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊ. आता आपली ही पारंपरिक पद्धतीने आळूवडी तयार झालेली आहे. माझी झटपट आळूवडीची पण रेसिपी आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.